गोंदियात पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकू हल्ला, आरोपी कमलेश कटंगकार फरार, पोलिसांकडून शोध सुरू। गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंद्री टोला पिंडकेपार येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात गौतम मनोहर वासनिक हे गंभीर जखमी झाले असून आरोपी कमलेश रमेश कटंगकार वय 20 वर्ष हा घटनेनंतर फरार झाला आहे। पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत। शाब्दिक वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात। मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलै 2026 रोजी आरोपी कमलेश कटंगकार आणि गौतम वासनिक यांच्यात जुन्या कारणावरून शाब्दिक वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी कमलेशने गौतम यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यानंतर संतप्त झालेल्या कमलेशने जवळ असलेल्या चाकूने थेट गौतम यांच्या पोटात वार केले। या गंभीर हल्ल्यात गौतम वासनिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेप्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 442/2026 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटना घडल्यापासून म्हणजेच 11 जून 2026 पासून आरोपी कमलेश कटंगवार हा फरार आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत। पोलिसांचे आवाहन। गोंदिया पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की छायाचित्रात दिसणारा आरोपी कमलेश रमेश कटंगकार हा कुठेही आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने गोंदिया शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।